आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांची पोस्ट आता व्हायरल झाली आहे। मर्यादे पलीकडे त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो असा आशय या पोस्टचा आहे। वसंत मोरे यांच्या व्हायरल पोस्ट नंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चांना सुद्धा उधाण आलेलं आहे। मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, काय पार्श्वभूमी आहे त्यांच्या पोस्टची? ही पोस्ट काय आहे वसंत मोरेंची? यंदा जर आपण बघितलं तर गेले अनेक वर्ष वसंत मोरे हे मनसेमध्ये वेगवेगळ्या पदांवर होते। ते आतापर्यंत निवडणूक देखील लढलेले आहेत आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर गेले काही दिवस ते मनसेत नाराज सुद्धा आहेत। हे सुद्धा त्यांनी अनेकदा व्यक्त करून दाखवलंय, ज्यामध्ये ज्या ठिकाणी आपण बघितलं तर मनसेचे जे आतले सगळे पुण्यातील नेते आहेत त्यांच्यामध्ये कुजबूज सुरू आहे आणि बरेचदा अनेक बैठकांना वसंत मोरे त्यामुळे उपस्थित देखील राहत नाही। गेले काही दिवसांपूर्वी आपण वसंत मोरेंना शरद पवारांची भेट घेताना देखील बघितलं। वेगवेगळी कारणं सांगण्यात आली, मात्र आता त्यांनी जे सोशल मीडियावर एक मजकूर लिहिलेला आहे, अर्थात जो पोस्ट त्यांची व्हायरल होतीये ती एकदम सूचक आहे। जर आपण बघितलं तर त्यांनी अशी पोस्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे, एका मर्यादाच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, त्यानंतर ना कुणाकडे तक्रार करतो ना कुणाकडे अपेक्षा ठेवतो। अशा पद्धतीने ही एक सूचक पोस्ट त्यांनी केलेली आहे। अर्थात त्यांना काय म्हणायचंय त्यांनी अजून देखील स्पष्ट केलेलं नाही। आपण सातत्याने त्यांच्याकडून फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आता ते काही बोलण्यास तयार नाहीये। मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने सूचक पोस्ट करून त्यांना काय नेमकं सांगायचंय आणि हे कुणाला थेट ते सांगतायत हे बघणं महत्वाचं असणार आहे। मात्र आता तरी बरोबर आहे, सूचित काय करायचंय वसंत मोरेंना याची चर्चा रंगू लागली या पोस्टच्या नंतर। धन्यवाद मिकी या माहितीबद्दल। तर वसंत मोरेंनी केलेली पोस्ट नेमकी काय आपण पाहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।